तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता ईडीची मोठी कारवाई आहे। वसई विरार पालिका माजी आयुक्त ईडीकडून त्यांना अटक झालेली आहे। माजी आयुक्त अनिल कुमार पवार हे आता ईडीच्या ताब्यात आहेत। नगर रचना विभागाचे माजी उपसंचालक देखील ईडीच्या ताब्यात आहेत। वसई विरारचे पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्या काही मालमत्तांवर देखील काही दिवसांपूर्वीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता आणि आता मोठी कारवाई आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना अटक झालेली आहे। बेहिशोबी संपत्ती प्रकरणात त्यांना अटक झालेली आहे। नाशिक पुणे येथील त्यांच्या मालमत्तांवर देखील छापे टाकण्यात आले होते। वसई विरार पालिका माजी आयुक्तांना ईडीनं अटक केलेली आहे। अनिल कुमार पवार यांच्या विरोधात कारवाई झालेली आहे। तसंच नगर रचना विभागाचे माजी उपसंचालक देखील आता ईडीच्या ताब्यात आहेत। मोठी बातमी आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीची ही मोठी कारवाई आहे। वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त त्यांच्या विरोधात खूप तक्रारी होत्या। ते रिटायर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मालमत्तांवर ईडीनं छापा टाकला होता आणि आता अनिल कुमार पवार यांना अटक झालेली आहे। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत आहेत। गणेश, अनिल कुमार पवार यांच्या मालमत्तांवर काही दिवसांपूर्वीच छापा टाकला होता ईडीनं, आता त्यांना अटक झालेली आहे। अधिक काय माहिती? नक्कीच वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना ईडीने अटक केलेले आहे। त्याचबरोबर वसई विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता, त्यांचा मुलगा आणि त्याचबरोबर एक अधिकारी असे एकूण 4 जणांना ईडीकडून आहे ते अटक केलेले पाहायला मिळते। कारण की गेल्याच वेळेस काही दिवसापूर्वीच अनिल कुमार यांच्या घरावर आहे ते ईडीने छापेमारी करण्यात आली होती आणि या छापेमारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती रोख रक्कम देखील आहे ती ईडीने ताब्यात घेण्यात आली होती। त्यानंतर ईडीने त्यांना चौकशीसाठी देखील आहे या अगोदर 2दा बोलवण्यात आलं होतं। या नंतरून पवार यांची चौकशी आहे ती ईडी कार्यालयामध्ये झाली होती। मात्र आज आहे ते ईडीने आहे ते 4 जणांना अटक केलेले पाहायला मिळते। त्यामुळे अनधिकृत बांधकामांसंदर्भात खरं तर ही सर्व छापेमारी झाली होती आणि त्यामुळेच ही मोठी कारवाई आता ईडीने केली असंच म्हणावं लागणार आहे। गणेश, आपण हे जे माजी आयुक्त आहेत अनिल कुमार पवार यांच्या व्यतिरिक्त नगर रचना विभागात देखील काही जणांना ताब्यात घेतलेलं आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? नगर रचना विभागाचे माजी उपसंचालक देखील आता ईडीच्या ताब्यात आहेत। अनिल कुमार पवार जे वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त आहेत, बेहिशोबी संपत्ती तसंच अनधिकृत बांधकामासंदर्भात त्यांच्याविषयी खूप तक्रारी होत्या। जे माजी आयुक्त होते अनिल कुमार पवार हे खरं तर ज्या वेळेसपासून यांच्यावर ईडीची धाड पडली त्यावेळेसपासून खरं तर अडचणी सापडले होते। त्यांनी या अगोदर देखील आहे ते वेगवेगळ्या पद्धतीच्या चौकशी देखील आहे त्यांच्या झाल्या होत्या। मात्र आज ईडीने पुन्हा त्यांना कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं होतं आणि याच चौकशी दरम्यान आहे तर अनिल कुमार पवार आणि त्याचबरोबर जे वसई विरार बहुजन विकास आघाडीचे सीताराम गुप्ता हे नगरसेवक होते आणि या नगरसेवकांना देखील आहे ती अटक केलेली आहे। सीताराम गुप्ता यांचे चिरंजीव याला देखील आहे ते ईडीने अटक केलेली आहे आणि त्याचबरोबर एक उपसंचालक जे वसई विरार महानगरपालिकेचे होते त्यांना देखील अटक केलेली आहे। अशा एकूण 4 जणांना खरं तर यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। परंतु ज्या प्रकारे ईडी मध्ये ज्यावेळेस ही चौकशी झाली होती त्या अगोदर यांच्या सर्वांच्या घरी देखील आहे ती छापेमारी करण्यात आली होती आणि या छापेमारीनंतरून खरं तर ही सगळी मोठी कारवाई आता म्हणावं लागणार आहे। कारण निश्चितच गणेश, ही मोठी कारवाई आणि गेल्या काही काळात आपण बघितलं की माजी आयुक्ताला ईडीकडून अटक होणं ही मोठी बातमी आहे। अशी पहिल्यांदाच कारवाई झाली असं आपण म्हणू शकतो। गणेश, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना अटक झाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।